मुद्दा विरोधाचा मुद्दा आहे. तुम्ही असं म्हणताय की त्या ठिकाणी काहीतरी गोड बंगाले, काय गोड बंगाले? तेच मला सांगायचा उद्देश आहे की मी मागच्या आठवड्यापूर्वी म्हणजे लोकार्पण सोहळा झाल्यानंतर मी बऱ्याच दिवस त्या मार्गाने नेहमी जातो, परंतु मागच्या आठवड्यामध्ये मी अचानक त्या मार्गाने घरी येत होतो. रात्रीची वेळ होती, तर त्यावेळेला मी अचानक गाडी तिथे थांबवली, तर फार मोठा तिथे थाट लग्नाचा मोठा डेकोरेशन काहीतरी स्मारकाच्या आतमध्ये होता. आणि मला वाटलं मी 2 मिनिटं म्हणजे गाडी थांबवली तिथे, आणि एक व्यक्ती होती जी हिंदी भाषिक होती, म्हणजे आपली मराठी भाषिक नव्हती. तर ते कोट पॅन्ट आणि फेटा बांधून तो लग्नाचा कोणतरी त्या लग्नातला कोणतरी मोठा वराती असेल या हिशोबाने मी त्यांना आवाज दिला की दादा 2 मिनिटं इकडे या. तर बोललो हे काय? तर त्यांनी मला हिंदी भाषेमध्ये विचारलं की तुम्हाला माहित नाही का हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे? बोलो म्हणून मी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आतमध्ये हे काय? तर त्यांनी मला हिंदीमध्ये सांगितलं कि आपका बाबा साहेब आंबेडकर का स्मारक है लेकिन हमने भाड़े से लिया है. अच्छा, म्हणजे स्मारक भाड्याने घेतलं असं तो म्हणाला? हाँ बोला ना मला, वो तो बरोबर है आपका स्मारक है लेकिन हमने शादी के लिए वो भाड़े से लिया है. तुम्हाला सांगतो की त्या टायमाला माझी तळपाय मस्तकाला गेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं पवित्र स्थान इथे झालेलं आहे, भगवान बुद्धांची मूर्ती इथे स्थापन झालेली आहे आणि ते भाड्याने दिलेलं आहे. हे ऐकून मला फार म्हणजे माझ्या मनाला दुःख झालं. नाही झालं तर मी शिवसेनेच्या मार्फत तिथे आंदोलन करीन स्मारकावरती माझं शिष्टमंडळ घेऊन, मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन तिथं. कारण मी कुठल्याही पक्षात काम करत असतो, पण समाजाचं माझं काहीतरी देणं आहे. बाबासाहेबांच्या विषयी अप्पर आस्था आहे माझ्या मनामध्ये. माझ्या घरी रोज आंघोळ केल्यानंतर बाबासाहेबांना सुगंधित अगरबत्ती दाखवून मगच घराच्या बाहेर पडतो. स्वतःच्या खिच्यातून ऐपत आहे माझी, स्वतःच्या खिच्यातून अगरबत्ती आणून दाखवायची बाबासाहेबांना. इतके आम्ही गेले उतरलेलो नाहीयेत. जर तुम्ही आम्हाला बोलता ना तुमची खिच्यातली अगरबत्ती लावायची ऐपत नाही, ते इतके गेले उतरलेले तर आम्ही नाहीये. आमची स्वतःची ऐपत आहे की एक अगरबत्ती घेऊन बाबासाहेबांना नमन करायचं, अभिवादन करायचं, ते रोज करतो मी. ते तो आपल्या माध्यमातून सांगायची गरज नाही मला. बरोबर आहे ना? तो माणूस बोलला ना त्या दिवशी, मी तुम्हाला सांगितलं, तो बोला 3 लाख रुपये दिया है, बोलतो इसका भाडा. बोलतो 3 लाख रुपये एका इव्हेंटचं भाडं? हा. तो माणूस आता मला ओळखत नव्हता, ऍक्च्युली तो आपल्या बदलापूरचा नव्हताच, कारण तो बाहेरचा माणूस होता. तो माणूस बोलला मला की हे स्मारक आम्ही भाड्याचे लिहिलं आहे. किती मध्ये? 3 लाख. हा. आणि हे बाबासाहेबांचं स्मारक एवढं भव्य झालंय आणि ते भाड्याने घेतलंय, म्हणजे इतके आम्ही बाबासाहेबांची तुम्ही शून्य किंमत करायला लागलेत का? नमस्कार, मी आदर्श तायडे, ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आता माझ्यासोबत आहेत राजेश सोनावणे, जे शिवसेनेचे शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आहेत, आणि आज एक नवीन विषय घेऊन आपल्यासोबत ते चर्चेला असतील. खरं तर विषय जुना आहे, मी नवीन म्हटलं, पण नवीन याच्यासाठी की आता तो विषय मागे पडला होता आणि कालोघात तो आता पुन्हा पुढे येतोय. मुद्दा सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा आहे, जे स्मारक नगर परिषदेच्या हद्दीत येतं, परंतु अजून नगर परिषदेला सोपवण्यात आलेलं नाहीये. खरं तर ह्या स्मारकाची एक वेगळीच कथा आपल्याला पाहायला मिळते. काम अपूर्ण असताना त्या स्मारकाचं लोकार्पण केलं गेलं, आणि लोकार्पण झालं याचा अर्थ स्मारकाचं बांधकाम पूर्ण झालं, मग हे नगरपालिकेला हस्तांतरित का केलं नाही, हा वादाचा प्रश्न. आणि ही एक ऑब्जेक्शनाची भूमिका घेऊन काही समाज बांधव आणि काही समाजाचे नेते, जसे की राजेशजी सोनावणे आहे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत, यांचा त्या मुद्द्यांवरती आक्षेप आहे. मग काम जर पूर्ण झालं असेल तर स्मारक अजून नगरपालिकेला का हँडओव्हर केलं नाही, का हस्तांतरित केलं नाही, हा त्यांचा पहिला मुद्दा असतो. दुसरा मुद्दा असा आहे की या सोनिवलीच्या स्मारकामध्ये जे सुधाकर जाधव आहे, सुधाकर जाधवांना या ठिकाणी देखरेखीचं काम दिलं गेलं आणि ते त्यांच्या मनासारखा कारभार त्या ठिकाणी करतात, असा काहींचा आरोप असतो. सुधाकर जाधव यांच्या नियंत्रणाखाली स्मारक असल्यामुळे, आमदारांनी त्यांच्यावरती भूमिका दिली असल्यामुळे सुधाकर जाधव त्या ठिकाणी लग्न समारंभ, मुंज अशा प्रकारचे काही कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतात, असा तिसरा यांचा वादाचा मुद्दा असतो. आणि ही सगळी भूमिका असल्यामुळे या स्मारकाला आता कुठेतरी विरोध होताना दिसतोय. माझ्यासोबत खुद्द राजेश सोनावणे, जे शिवसेनेचे शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आहेत. राजेशजी, तुमचे हेच मुद्दे आहेत विरोधाचे, काय सांगाल, पुढची भूमिका काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं गेल्या वर्षी अतिशय थाटामाटामध्ये लोकार्पण सोहळा झाला. आपण स्वतः ती बातमी करायला होतं, बरोबर आहे. त्यानंतर भगवान गौतम बुद्धांची तिथे मूर्तीची स्थापना केली गेली, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आपल्या समाजामध्ये आदरणीय भंतींना मोठं स्थान आहे, म्हणजे भगवान बुद्धांच्या नंतर त्यांच्या हस्ते तिथे मूर्तीची स्थापना झालेली आहे, म्हणजे त्या वास्तूला पावित्रता आलेली आहे, बरोबर आहे. जर का पावित्र आलेली असेल तर धार्मिक कार्यक्रम सोडून त्या ठिकाणी वैयक्तिक कार्यक्रम का घेतले जातात? वैयक्तिक कार्यक्रम म्हणजे नेमके वैयक्तिक कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी लग्न होतात, तिथं साखरपुडे होतात, तिथं वाढदिवस होतात, तिथेशी बारशे होतात.
मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एवढं पवित्र स्मारक तिथे बांधलेलं आहे, मग ते भाड्याने देण्यासाठी बांधलेलं आहे का? बरोबर. माझा वैयक्तिक मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणी जर एक ठेकेदार स्वतःची मनमानी करून वैयक्तिक प्रॉपर्टी सरकार जर वागत असेल, तर मी हे माझं एक पत्रक बनवलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने. हे मुख्याधिकाऱ्यांना नसून मी सर्वांना देणार, त्याची तुम्हाला खुलासा करतो. तर या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, जे जर स्मारक सोनेरीचं जर ते हस्तांतरित झालं नाही अजून, किंवा त्या ठिकाणी काय काम आहे त्याची आपण चौकशी करावी, आणि त्याचं लोकार्पण झालेलं आहे, तर मग ते वस्तू भाड्याने का दिली जाते? बरोबर आहे. हँडओव्हर का केलं नाही? ठीक आहे, हँडओव्हर नाही केलं, अजून काही कामं बाकी असतील बांधलं नाही, परंतु आपल्याला लोकार्पण झालं याचा अर्थ काम पूर्ण झालं, मग हँडओव्हर का नाही केलं स्मारक? त्याच माझा मुद्दा आहे. आपल्याला मला सांगायचा मुद्दा तोच आहे. मागे समाजाची त्या स्मारकावरती, बाबासाहेबांच्या स्मारकावरती मोठी मीटिंग झालेली आहे, आणि त्यावेळेला समाजामार्फत सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ज्या वेळेला इथं वास्तू तयार होईल, हे स्मारक तयार होईल, भगवान बुद्धांची मूर्ती, बाबासाहेबांची मूर्ती तिथं प्राणप्रतिष्ठा होईल, त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे भाड्याने तिथं द्यायचं नाही, कारण त्याचं पावित्र्य जपलं जाणार नाही. मग हा सर्रासपणे कोणाच्या मर्जीने हा भाड्याने द्यायचं काम चालू आहे. हा, काल मी एक मुलाखत ऐकली, जर का मग या गोष्टीला जर आम्ही विरोध करतो तर आम्ही समाजकंटक आहेत का? माझी तुमच्या माध्यमातून संपूर्ण आंबेडकरी जनतेला आणि माझ्या समाजाला आव्हान आहे का, जर हे जर मी बोलत असेल तर चुकीचं असेल तर तुम्ही मला बोला, परंतु बाबासाहेबांचं स्मारक भाड्याने द्यायला कोणाला अधिकार नाही. पण तुम्हाला समाजकंटक म्हटलं खरं तर परवाच्या दिवशी आमदार असतील किंवा मग सुधाकर जाधव असतील, त्यांची बाईट आमच्या प्रतिनिधींनी घेतली. त्यांनी सांगितलं की तुम्ही समाजकंटक आहे, तुम्ही चांगल्या गोष्टीला विरोध करता, मग तुम्ही समाजकंटक आहात का? हो, मग आता बाबासाहेबांचं स्मारक द्यायला आम्ही भाड्याने द्यायला ते समाजकंटक नाहीत. आम्ही त्या गोष्टीला विरोध करतो म्हणून आम्ही समाजकंटक आहेत. तुम्ही सांगा ना, तुम्ही स्वतः पण त्या समाजाचे आहात. एक मिनिट, तुम्ही स्वतः पण त्या समाजाचे आहात. आज तुमचं ते स्थान, ते पवित्र स्थान म्हणून आपण मानतो ना, मग ते भाड्याने देण्यासाठी जर बनवलं असेल तर मग तुम्ही सांगा. मी याच्या पत्रामध्ये उल्लेख पण केलेला आहे. पण तुमच्याकडे असे पुरावे आहेत का? जर स्मारक भाड्याने गेलं तर तुम्ही अद्यापपर्यंत शांत का? तुम्हाला सांगतो त्याचं उदाहरण सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला काही कारणास्तव कामासाठी माझ्या गेलो होतो, आणि मी इंग्रजदार मार्गे सोनेरीने तिथे येत होतो घरी, गावात. मी गावात राहिलाय. येत असताना मी स्मारकाची इथं बघितली तर एकदम जबरदस्त अशी गर्दी होती. जसं लग्नाचं डेकोरेशन मोठा करतात त्या हिशोबाने तिथं थाट चालू होतं, लोक भरपूर बाहेर उभी होते, जात होती. तर तिथेशी एक माणूस त्याची फोर व्हीलर पार्क करून त्याने कोट पॅन्ट घालून मोठा फेटा बांधून तो चालला होता. तर मी सहज गाडीत थांबून त्या माणसाला आवाज दिला आणि त्याला बोललो की दादा जरा एक मिनिट इकडे या. तो माणूस हिंदी भाषिक होता, आपला मराठी माणूस नव्हता. त्याला मी विचारलं की दादा इथे काय चाललंय? बोला इथे काय? तो बोलतो तुम्हाला माहित नाही का? तो हिंदीमध्ये बोलला, तुम्हाला माहित नाही का हे काय? मी बोललो मला माहिती आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आहे, पण तो कार्यक्रम काय? तो बोलतो तुमचं ते स्मारक आहे ना, मी भाड्याने घेतलं नाही. काय बोललो मला तो? भाड्याने घेतलं. हे तुमचं जे स्मारक आहे ना, आमच्या नातेवाईकांनी भाड्याने घेतलंय आणि आमचं लग्न आहे तिथे. विचार करा तुम्ही, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक जर भाड्याने द्यायचं असेल तर आमची तळपायची मस्ताला जाणार ना. नाही, पण आता हा पण मुद्दा आहे ना, जर स्मारक पूर्ण झालंय, काम पूर्ण झालंय, स्मारकाचा मेंटेनन्सचा खर्च नाही, इतर गोष्टी आहेत, लाईट बिल आहे, पाण्याच्या गोष्टी आहेत, त्यासाठी जर त्या ठिकाणी असे कार्यक्रम घेतले जात असतील, म्हणजे सुधाकर जाधव त्या ठिकाणी ते सगळं बघतात, समाजाची परवानगी आहे या गोष्टीला? नाही, आता ते त्यांच्याकडे येतं, तुम्ही असं कसं म्हणताय? कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का ती वैयक्तिक प्रॉपर्टी असेल तर मी नगरपालिकेला आदरणीय मुख्याधिकाऱ्यांना सांगितलंय. नगरपालिकेचा प्रश्न येतो कुठे राजाजी? कारण तुम्ही असं सांगताय, काय बोलतो ते नगरपालिकेच्या ठीक आहे, मी नगरपालिकेचा विषय घेत नाही. मी या राज्याचे आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे जे आमचे नेते आहेत साहेब, त्यांना पण हे पत्रक मी देणार आहे. तसेच या राज्याचे उपमुख्यमंत्री. पण यांनी फरक पडेल, कारण आमदार साहेब स्वतः बीजेपीचे आहेत आणि बीजेपी आणि सेनेचं युतीचं सरकार राज्यात आहे. माझं तुम्ही जर आमदार साहेबांचं नाव घेतलं तर मी आपल्या मार्फत आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार किसनजी कथोरे साहेबांना माझी विनंती आहे की आपण जर तुमच्या संकल्पनेतून म्हणताना तुम्ही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आणलेलं आहे, तुमच्या आमदार फंडातून तुम्ही जो निधी उपलब्ध करून ते इतक्या चांगली वस्तू इथं बनवलेली आहे, मग ती भाड्याने देण्यासाठी बनवलेली आहे का, तर तुम्ही खुलासा करावा. नाही, पण ह्या आमदारांना माहित नाही का तुम्ही भाड्याने दिले? साहेबांनी याच्यावरती लक्ष द्यावं असं माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. नाही, पण राजेशजी तुम्ही जेव्हा हा विरोध पुढे करताय तेव्हा त्याच्या मागे काहीतरी तथ्य असेल. कोणाला नेमका विरोध आहे? आमदारांना विरोध आहे, स्मारकाला विरोध आहे, समाजाला विरोध आहे, की सुधाकर जाधवांना विरोध आहे? तिथे जो ठेकेदार आहे, मी कोणाचं नाव, सुधाकर जाधव असेल, मी काय बोलतो, मी कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही. तिथे जो संबंधित ठेकेदार आहे तो ही सगळी मनमानी कारभार करतो. म्हणून मी माझा म्हणण्याचा उद्देश आहे
की त्याचं स्मारक आहे, तुम्ही एक ते एक काम करा, ती प्रॉपर्टी त्यांच्या नावाने करून टाका डायरेक्ट सातबारा. म्हणजे त्यांना काय मनमानी करायची. आमदारांना सांगतो तुम्ही. हा, मी कोणाला पण म्हणजे मी या माध्यमातून मी PWD जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांना पण सांगतो की तुम्ही एक ते प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर करून टाका ना. म्हणजे आम्ही समाज बोलणार नाही. आपल्या माध्यमातून माझ्या अख्ख्या समाजाला आव्हान आहे का हे जे चाललंय हे चुकीचं आहे की योग्य आहे ते तुम्ही करा, कळवा. मग आम्ही बोलतो तर तुम्ही आम्हाला समाजकंटक बोलता ना. तुम्हाला समाजकंटक त्यांनी म्हटलं, त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया काय? तुम्ही म्हणताय त्यांना मोठं करणार नाही, ते तुम्हाला समाजकंटक म्हणताय. समाज मी नेमका काय बोलतो, समाजकंटक या शब्दाचा अर्थ त्यांना माहिती का? जरा तुम्ही जाऊन विचारा. समाजकंटक कोणाला बोलतात ते तुम्हाला म्हणताय. हा नाही, मग ते समाजकंटक या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? आम्ही या गोष्टीचा खुलासा करतो म्हणून आम्ही समाजकंटक आहेत का? एखाद्या स्वतःची बाईक. हा पण प्रश्न आहे ना राजेशजी, इतके दिवस तुम्ही शांत का? हा पण प्रश्न होता. आता तुम्ही बाहेर काय येताय? मी तुम्हाला सांगितलं की तो माणूस मला जो भेटला, सिंधी भाषिक बोलणारा माणूस, त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आम्ही भाड्याने घेतलंय. या शब्दाने माझी तळपायाच्या मस्तकाला गेलेली. मीच नाही, तुम्ही पण या समाजाचे आहात. या पूर्ण बदलापूर शहरात समाज आहे, त्यांना ही गोष्ट सहन होणार का? तुम्ही सांगा. चला, तुम्ही म्हणता तुमच्या माध्यमातून की ते तिथे कामकाज बघतात. मग कामकाज बघता येतात, त्याचं फळ घेणार का? त्याचं काय फळ घेते? तुम्ही डायरेक्ट आरोप करताय फळ घेतात. तुम्हाला बरोबर आहे ना, तुम्ही बोलताय ना ते तिथं कामकाज बघतात, तेवढंच बोललो का? देखरेख करतात का? बरोबर आहे ना. नगरपालिका बसली, PWD बसली, त्याचं लोकार्पण झालेलं आहे, तर तुम्ही संबंधित खात्याला सांगा ना. शासनाची वस्तू आहे ना ती. PWD कडे तुम्ही पत्रव्यवहार का नाही करत? काम लोकार्पण सर्व तयारी केलेली आहे, झालं असेल तर मग नगरपालिका हँडओव्हर का नाही केलं? बरोबर ना. त्यांनी काय सांगितलंय, PWD खात्याला आम्ही भेटून देऊन आलेलो आहे, त्यांच्याशी बोलून आलोय. त्यांनी सांगितलं की असं जर तिथे चालू असेल तर तुम्ही आम्हाला पुराव्यासहित सादर करा. तुम्ही पुरावे तयार आहेत? तुमच्याकडे पुरावे आहेत? हा, तयार आहेत पुरावे तयार आहेत. त्यांना नेऊन दाखवतो. बघा, ही वस्तू बाबासाहेबांची स्मारकाची वस्तू भाड्याने देता येते का ते तुम्ही खुलासा करा. त्यांनी खुलासा करावा ना. नाही, पण काही लोक याच्यावर राजकीय दृष्टीने बघतात की सेना आणि बीजेपी मिळून समाजाला भरडण्याचं काम करतो. असं काही नाहीये. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे हे पवित्र आहे. त्या वस्तूची आम्हाला बदलापूरला झालंय, आदरणीय आमदार साहेबांच्या संकल्पनेतून आलेलं आहे. त्यांनी इतका खर्च करून, एवढा निधी आणून, एवढे मेहनत करून इथं केलेलं आहे. तर माझीच तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे, विनंती आहे त्यांना की साहेब तुम्ही लक्ष द्या ना इथेशी. जर का असं होत असेल तर तुम्ही लक्ष द्या ना इथे. बघा तुम्ही इतका जर या संकल्पनेतून तयार केलेलं स्मारक आहे तर मग ते भाड्याने देण्याचा अधिकार आहे का? या प्रश्नाचं उत्तर द्या. एक माणूस तुम्हाला येऊन बोलला भाड्याने दिलं, तुम्ही असं कसं ठरवू? एक माणूस नाही, सरसपणे भाड्याने दिला जातो. एरंदळ गाव, सोनेली गाव पासून बदलापूर गावात जाण्याची प्रत्येक सदस्य सांगतो की तिथे आज हा कार्यक्रम आहे, तिथं तो कार्यक्रम आहे, तिथं हा कार्यक्रम आहे. खोटा असेल तर समाजाला अख्खा विचारा, सर्व समाजाला समोर आणा, विचारा समाज खोटं बोलतो का? बरोबर. समाज खोटं बोलतो. तुमचा प्रत्यक्ष रोख हा ठेकेदाराकडे आहे. ठेकेदार म्हणजे सुधाकरजी जाधव त्या ठिकाणी ठेकेदार आहेत, ते देखरेख करतात. त्यांनाच ठेकेदार म्हणत असावे, कारण देखरेखीचं काम ते करतात. देखरेख नाही, बांधकामच स्वतः करतात ते तिथला. कोण बांधकाम करतो? ठेकेदार बरोबर ना. ठेकेदारचा अर्थ काय होतो? सुधाकर जाधव हेच ठेकेदार असं, आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे कारभार करतात असं यांचा आरोप आहे. राजेशजी, सुधाकर जाधव जर मनाप्रमाणे आंबेडकर स्मारकावर अशा पद्धतीने मनमानी कारभार करत असतील तर तुमची पुढची भूमिका काय? माझी पुढची भूमिका सांगितली ना मी तुम्हाला. हे जे निवेदन पत्रव्यवहार करणार, ऐका ना, पत्रव्यवहार मी एकटा मुख्याध्यायकांना करवणार नाहीये. मी या राज्याचे सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे आमचे नेते आहेत त्यांच्या निदर्शनास हे आणून देणार आहे. तसेच या कार्यक्रमाला जे स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते इथे लोकार्पण करून गेले, त्यांच्या पण निदर्शनात आणून देणार आहे की साहेब एवढा पवित्र स्मारक आहे, त्याला भाड्याने देता येतो का? हा पण मुद्दा आहेच म्हणा, कारण लोकार्पण जर करायचं होतं याचा अर्थ तुमचं बांधकाम पूर्ण आहे, म्हणून तुम्ही ते कायदेशीर दृष्ट्या नगरपालिकेला हँडओव्हर करणं गरजेचं आहे. बरोबर. पण लोकार्पण होऊन सुद्धा त्या ठिकाणी जर खासगी ठेकेदार अशा पद्धतीने मनमानी करत असेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर फक्त पत्रव्यवहार करून काय होणार? मागच्या वर्षी तुम्ही मिटिंग लावल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, समाजामध्ये समिती कमिटी तुम्ही नेमण्याचा प्रयत्न, ती कमिटी कुठे राजेशी? सर्वजण समाजाची लोक एकत्र आली होती. मी एकटा म्हणून समाज नाही, समाजाची सुरुवात तुम्ही केली. बरोबर आहे ना. पण इतर लोकांनी त्या गोष्टीला विरोध दर्शवला का? तर तिथेशी मी जे सत्य बोलतो ते पटत नव्हतं. बरोबर आहे. समितीचं आणि कमिटीचं काय झालं? काय बाकीचे तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळे विसरले. तो कार्यक्रम होण्यापुरतेच सगळे जण बोलवते की आपण ही कमिटी करू, ती कमिटी. मी आपल्या माध्यमातून सर्व समाजाला विनंती आहे माझी, आणि शासनाला पण विनंती आहे की ती जी आंबेडकर स्मारकावरती जी कमिटी आहे
जी स्मारक समिती, ती कमिटीला आमचा विरोध आहे. आम्ही ती समाजयोग ती कमिटी मानत नाही. पत्रव्यवहार करून सुद्धा झालं नाही तर नाही झालं तर मी शिवसेनेच्या मार्फत तिथे आंदोलन करेन स्मारकावरती. माझं शिष्टमंडळ घेऊन मी माझ्या शिवसैनिकांना घेऊन तिथं, कारण मी कुठल्याही पक्षात काम करत असतो पण समाजाचं माझं काहीतरी देणं आहे. बाबासाहेबांच्या विषयी अप्पर आस्था आहे माझ्या मनामध्ये, तर ती मी पुरी करणार. आणि जर हे करत कोणी जर मनमानी कारभार करत असेल तर त्याचा जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही आम्ही. बरोबर आहे ना. पुढे त्या समितीचं आपण कमिटीवर बोलत होतो. खरं तर ती कमिटी मागच्या वर्षी मिटिंग झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या आणि असं होऊन सुद्धा ती पुढे काही समिती बनवू शकली नाही, कमिटी बनवू शकली नाही. पुढे त्याचं काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण यात एक प्रश्न अनुत्तरित राहतो राजेशजी. तुमचा स्पेशली रोग आमदारांवर नाहीये, स्मारकावर नाही, सुधाकर जाधव यांच्याकडे. पण आमदार साहेब त्या दिवशी म्हणतात की ज्यांनी कधी इथे येऊन मेणबत्ती लावली नाही, अगरबत्ती लावली. आता मी म्हणजे बाबासाहेबांचा तुम्हाला सांगायची गरज नाही. मी त्या जातीचा आहे आणि त्या धर्माचा आहे. बाबासाहेब आमच्या हृदयात आहे. माझ्या घरी बाबासाहेबांची मूर्ती, पुतळा, नाही ऐका ना, मी माझ्या घरी रोज आंघोळ केल्यानंतर बाबासाहेबांना सुगंधित अगरबत्ती दाखवून मगच घराच्या बाहेर पडतो. स्वतःच्या खिच्यातून ऐपत आहे माझी, स्वतःच्या खिच्यातून अगरबत्ती आणून दाखवायची बाबासाहेबांना. इतके आम्ही गेले उजळलेलो नाहीये. जर तुम्ही आम्हाला बोलता ना तुमची खिच्यातली अगरबत्ती लावायची ऐपत नाही, ते इतके गेले उजळलेले तर आम्ही नाहीये. आमची स्वतःची ऐपत आहे की एक अगरबत्ती घेऊन बाबासाहेबांना नमन करायचं, अभिवादन करायचं, ते रोज करतो मी. ते तो आपल्या बद्दल सांगायची गरज नाही मला. बरोबर आहे ना. अजून दुसरा मुद्दा तुम्हाला आनंदाचा सांगू इच्छितो मी की आता 13 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला स्मारकाचं ज्यावेळेस लोकार्पण करायचं होतं राजेशजी, त्यावेळेस राज्याचे विरोधी पक्षनेते स्मारकाचं जेव्हा उद्घाटन किंवा लोकार्पण करायचं होतं त्यावेळेस राज्याचे विरोधी पक्षनेते तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेस आले. त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी हे झालं. सुधाकर जाधव यांनी समिती बनवतो म्हणून सांगितलं. त्यामध्ये सर्व समाजाची नावं घेतली. आदरणीय प्रवीणभाऊ राऊत यांना अध्यक्षपद दिलं. आणि असं असताना तुम्ही सुद्धा त्या कमिटीवर होतात, सचिव होता तुम्ही. माहिती नाही मला. आता कुठे ती समिती? ते चॉकलेट दिलं होतं. ते फक्त ते स्मारकाचं ते लोकार्पण होण्यापुरतच मला वाटतं ती कमिटी होती. त्याच्यानंतर सर्वजण त्यांना विसरलेले आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल पण तुम्ही विरोध जर केला सुरुवातीला तर तुम्ही पाठलात का नाही केला? तेच सांगतो ना तुम्हाला. मी एकटा विरोध केला म्हणून त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे की हा समाज केला ना. आता तुम्ही ऐकलं ना, म्हटलं ठीक आहे बाबा, चांगलं काम चाललंय तर त्याला विरोध कशाला करायचा. बरोबर आहे ना. पण जर असा चुकीचं काम करत असतील तर त्याला आमचा 100% विरोध असणार. या पूर्ण समाजाचा विरोध असणार. बरोबर आहे. राजेशजी, तुम्ही आणखी एक मुद्दा घेतला, तो मुद्दा भाड्याचा होता. स्मारक काय भाड्याने देण्यासाठी आहे का, असा तुम्ही सडतोड आमदारांना थेट प्रश्न विचारलेला आहे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्याकडे जर पुरावे असतील, तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल की आम्ही स्मारक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक भाड्याने घेतलंय, भाडा किती? तो माणूस बोलला ना त्या दिवशी, मी तुम्हाला सांगितलं भाडा किती. तो बोला 3 लाख रुपये दिया बोलतो. इसका भाडा बोलतो 3 लाख रुपये एका इव्हेंटचं भाडं. हा, तो माणूस आता मला ओळखत नव्हता. ऍक्च्युली तो आपल्या बदलापूरचा नव्हताच, कारण तो बाहेरचा माणूस होता. तो माणूस बोलला मला की हे स्मारक आमने भाड्याचे लिहि आहे. किती मध्ये? 3 लाख. हा, आणि हे बाबासाहेबांचं स्मारक एवढं भव्यदिव्य झालंय आणि ते भाड्याने घेतलंय. म्हणजे इतके आम्ही बाबासाहेबांची तुम्ही शून्य किंमत करायला लागलेत का? पण आम्ही बोलायचं नाही का? बरोबर. तुम्ही लोकार्पण केलेलं आहे, तुम्ही बाबासाहेबांना तिथे आणलेलं आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्धांची मूर्तीची स्थापना केली तिथेची. आपल्या धर्मामध्ये जे बौद्ध भिक्षुक आहेत त्यांना सन्मानाचं स्थान आहे आपल्यात. त्यांच्या हस्ते आपण ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. त्या वास्तूला जबरदस्त असं पवित्र आलेलं आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी असे सरसपणे कार्यक्रम राबवले जातील, मग त्याला विरोध नाही करायचा का? आम्ही नाही करायचं का? काय आहे ते समाजाच्या समोर आणा ना. समाजाला विचारायला कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का ती? कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यानंतर कोणी मागत असेल तर त्याचा माझा कट्टर विरोध आहे माझा सुद्धा. पण हा विरोध पुढे दिसत नाही ना, हाच प्रॉब्लेम. ठीक आहे ना, आजपासून सुरू केलं ना मी तुम्हाला सांगितलं आपल्या माध्यमातून. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन पत्रक देऊन बाकायदा भेटून, म्हणजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून साहेबांना मी स्वतः या विषय सांगणार आहे की साहेब असं असं होतंय, आमचं मन दुखतंय म्हणून आम्ही बोलतोय. कोण कोण आता आंदोलन तुम्ही म्हणताय, आंदोलनाचा इशारा देताय, समाजाचा तुम्हाला पाठिंबा आहे का? आहे ना. समाजाच्या प्रत्येक ठिकाणून मला फोन येतात. मला सगळेजण विचारपूस करतात की तुम्ही येतात. लोक समोर यायला तयार नाही. लोक बोलत तुम्ही या, तुम्ही करा, विचारा प्रश्न, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी चुकीचं काम करायचं तर लोक मला पाठिंबा नाही देणार ना. मी चुकीचं काम करतोय का? ठेकेदारांनी समजा तिकडे काही गोड बांधकाम केलं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी किंवा त्याची चौकशी व्हावी. हा, आमची इच्छा आहे ना. जर कोणी त्याची गौरबंडाल करत असेल
त्या जागेचं त्या वास्तूचं जर कोणी गैरउपयोग करत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा नाही, या अख्ख्या समाजाची इच्छा आहे. बरोबर आहे ना? काय चुकीचं असेल तर तुम्ही सांगा ना आम्हाला की आम्ही बोलतो तर चुकीचं, तुम्ही आम्हाला घेऊन बसा, बोला समाजाला बोलवा तिथे बाबा असं असं स्मारक तयार झालंय, आपण असं असं करूया. आता मला 1-2 लोक तिथले बोलले की नाही बाबा तिथे तशी देखरेख करतो, मग तिथे देखरेख करतोय आता तर तिथे लाभ घेऊ. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी चंदनापूर सारखा देह झिजवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला माहिती आहे, पुस्तकांमध्ये आपण वाचलाच आहे, बाबासाहेबांच्या आत्मचरित्रात असंख्य असे मोठे मोठे त्यावेळेला बाबासाहेबांना ऑफर होते की बाबासाहेब तुम्ही आमच्या समाजात या, तुम्ही बोलाल ते आम्ही तुमच्यासाठी करतो. मग बाबासाहेबांनी असं केलं का? आपल्या समाजाला सोडून या दलित शोषित पीडित समाजाला, या दलितांचे कैवारी बाबासाहेब झाले असते का? जर असं बाबासाहेबांनी केलं असतं तर? मग तुम्ही एक वास्तू बनवली तर त्या वास्तूचा तुम्ही लाभ घेणार का? तुम्ही ती वास्तू म्हणजे तिचा लाभ घेणार का? मग तुम्ही काय सांगता बाबासाहेबांची आलेली? खरंय, राजेशजी सोनवणे आपण यांची भूमिका जाणून घेतली. खरं तर वाद सुटेल नाही सुटेल, पण या ठिकाणी शिवसेना भाजप यांचं अंतर्गत राजकारणातलं कलह पुन्हा एकदा वर येऊ पाहते, हे खरं आहे. आणि शिवसेना आणि बीजेपी यांचं जे अंतर्गत नेहमीच या ठिकाणचं आहे, जे राजकारण आहे, सत्ताकारण आहे, त्याचाच हा भाग आहे का? किंवा वैयक्तिकरित्या राजेश सोनवणे आपण त्यांच्याशी बातचीत केली, त्यांचा स्मारक भाड्याने देण्याला आणि त्या ठिकाणी असणारे ठेकेदार सुधाकर जाधव यांना प्रचंड विरोध आहे असं दिसतंय. आणि हा विरोध शमेल का, किंवा पुढे हे स्मारक नगरपालिकेच्या यांच्या मागणीनुसार हँडओव्हर केलं जाईल का, हे पाहणं महत्वाचं आहे. पण राजेशजी, तुमचं पुढचं पाऊल जाता जाता फक्त एक प्रश्न आहे, तुमचं पुढचं पाऊल जे काही असेल ते आम्ही बघूच, पण तुमचा विरोध ठेकेदारालाच काय? पण ठेकेदार आपल्या समाजात असताना तुम्ही त्याला विरोध करणं बरोबर वाटतं? मला आनंद आहे आपल्या समाजाचा आहे, मी पण तुमच्या समाजाचा आहे ना. मी जो बोलतोय मी बाबासाहेबांना म्हणजे मी जयभीमवालाच आहे ना. मग मी जर तिथं चुकीचं काम करायचं असेल तर मला कोणी बोलायचं नाही का? मला तेच म्हणत होतं. नाही, पण मग तुम्हाला समजा आता तुम्ही म्हणता नगरपालिकेवर तुमची निर्विवाद सत्ता आहे, म्हणजे मग आता बीजेपीच्या हातात आहे ते सेनेच्या हातात स्मारक आहे का? प्रदर्शनजी तुम्हाला सांगतो, इथं बीजेपी आणि शिवसेनेचा मुद्दा अजिबात नाही. नगरपालिकेकडे हँडओव्हर झाला तर तुम्ही मनमानी कारभार करणार होता. ऐका, बीजेपी शिवसेना हा विषय नाहीये. बीजेपी शिवसेनेची महाराष्ट्रामध्ये युती आहे. आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, राज्यात कारभार व्यवस्थित चालू आहे, त्याबद्दल काय म्हणणं नाही माझं. फक्त त्या स्मारक भाड्याने देणं त्या विषयाला विरोध आहे, आपण लक्षात घ्या. बरं, मग नगरपालिकेकडे गेल्यानंतर भाड्याने दिलं जाणार नाही असं तुमचं म्हणणं? नाही दिलं जाणार, आम्ही विरोध करू समाज म्हणून. का नगरपालिका भाड्याने देणार? ती त्या वास्तूचा जोपासना करणं, तिला जतन करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे ना, कर्तव्य आहे ना. हे असे लग्न, साखरपुडे, वारसे, वाढदिवस करून त्या वस्तूचं जतन होणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला. तर राजेशजी सोनवणे यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण सुधाकर जाधव यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू, कारण स्मारकाची देखरेख सध्या तेच करतात, ठेकेदार तेच आहेत असं राजेश सोनवणे यांनी आपल्याला सांगितलंय. पुढे वळण काय, पुढे प्रकरण काय वळण घेते हे पाहायला महत्त्वाचं ठरेल. राजेशजी सोनवणे बोल. मला अजून एक विषय, आनंदाचा विषय आपल्या माध्यमातून माझ्या आंबेडकरी जनतेला सांगायचा आणि तो झालेला पण आहे की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला 13 तारखेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालायचा पूर्णकृती पुतळ्याजवळ आपण तो कार्यक्रम साधारणपणे नेहमी करतो. यावर्षी आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख आदरणीय वामनशेठ म्हात्रे यांनी एक मोठं संकल्पना किंवा एक हे केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे. आणि त्यांनी एक संकल्पना आणलेली आहे की 1 जानेवारीला आपण सर्व भीमा कोरेगावला त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जात असतो. तर तसंच सेम त्याची प्रतिकृती म्हणून एक सेम तसा विजयस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सोनेरीचं स्मारक आहे त्याच्यामध्ये उभारणार आहेत. म्हणजे जी आंबेडकरची जनता भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जाते त्यांना सर्वांना इथे ते अभिवादन करण्यासाठी स्मारक झालं नाही तर तुम्ही कसं करणार का? नाही, ते आता आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री नाही, म्हणजे पुढचा प्लॅन ठरलेला आहे की स्मारक आल्यानंतर आपण ह्या गोष्टी तिकडे करणार आहोत. आणि याच्यासाठी शासकीय सर्व परवानग्या, शासकीय लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या निधीतूनच तो तिथे विजयस्तंभाचं तिथे उभारणी केली करणार आहे. आणि शक्यतो 1 जानेवारीपर्यंत ते काम पूर्ण करायचं असं आमच्या शहरप्रमुखांनी आवाहन केलेलं आहे. आणि पुढचा तुमचा प्लॅन ठरलेला आहे.
स्मारक लवकरच नगरपालिकेच्या अंडर जाईल असं तुमच्या बोलण्यातून तरी वाटते, पण याची सत्यता पडताळून पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास तरी एवढंच. असेच नवीन नवीन विषय, नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ठळक वार्ता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अनिकेत सोनवणेसह आदर्श तायडे, ठळक वार्ता.